रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्याची देखील घटना घडली आहे। यामुळे कोकण रेल्वे प्रभावित झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। तसेच रायगड जिल्ह्यातही पावसाचा कहर बघायला मिळतोच। मुसळधार पावसाचा अंदाज पाहता रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आज सोमवारी 15 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिकृत आदेश दिले आहेत। प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकार यांना प्रदान करण्यात आले आहेत। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 14 जुलैला रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे। वरील सर्व बाबी तसेच तहसीलदार, माणगाव, महाड आणि पोलादपूर यांच्या अहवालाचे अवलोकन करता महाड, पोलादपूर आणि माणगाव या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे।